पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। सर, आपण बघतोय की आता सध्या राज ठाकरे, फडणवीस आणि एकनाथ शिंदे अशी बैठक सुरू आहे। लोकसभा तर तोंडावर आहे, आगामी विधानसभा आहे, मुख्य म्हणजे महापालिका सुद्धा आहे। असा जर व्यापक विचार करायचा झाला तर मनसे महायुतीमध्ये येण्याने काय नेमके फायदे तोटे असू शकतात? राजकीय दृष्ट्या विचार करायचा झाला तर काय नेमका तुम्ही कसं पाहता याच्याकडे? रिद्धी लक्षात घेतलं पाहिजे की भाजपा 45+ चा नारा देते, लक्ष ते दाखवते। तिन्ही पक्षांचे नेते, मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, तिन्ही नेत्यांच्या तोंडी हेच एक लक्ष सातत्यानं त्यांच्या समर्थकांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवलं जातं, माध्यमांसमोर सुद्धा मांडलं जातं। पण तरीही मनसे हा चौथा प्लेयर सोबत घेण्याची का गरज भासत असावी? त्याचं कारण स्पष्ट आहे की जे काही आतापर्यंत या पक्षांचे इंटरनल सर्वे येतात आहे त्यात तेवढं काही अगदीच 45+ होईल असं चित्र दिसत नसावं। खासगीत सुद्धा त्यांचे नेते जे सांगतात त्यातूनही ते कळतं। यातला मुद्दा असा आहे की मनसे आल्यामुळे काय फायदा होईल? मनसे आल्यामुळे शहरी भागात विशेषतः, त्यातही मुंबई, पुणे, नाशिक या 3 महानगरांमधला, तसंच मुंबई सोबत ठाणे आहे, नवी मुंबई आहे काही प्रमाणात, तसंच पुढचा टप्प्यातला जो मतदार आहे, मराठी मतदार आहे, जो शिवसेनेसोबत, त्यातही आता पुन्हा ठाण्याचा अपवाद वगळला तर बाकी ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जो जोडला गेलेला आहे, त्याच्यात किमान काही भाग आपल्याकडे वळवता येईल का? कारण तो मतदार अजूनही पूर्णपणे ठाकरेंकडून वळलाय किंवा ठाकरेंकडून अगदीच 80-90% ते मतदार शिंदेकडे आले आहेत किंवा भाजपाकडे वळलेत असं दिसत नाहीये। त्यामुळे त्या मतदारांच्या मतांमध्ये विभाजन घडवणं जर शक्य झालं तर ते महायुतीसाठी फायद्याचं ठरेल। मग त्यातला मार्ग काय येतो? एकतर मनसेनं वेगळं लढणं किंवा मनसेनं महायुतीसोबत येणं। आता महायुतीसोबत येताना जी अडचण दिसते की आताच आपण जी बातमी गेले 2 दिवस चालवतो आहोत की राज ठाकरेंचा जो आग्रह आहे तो रास्त आहे ना। राज ठाकरेंच्या मनसेची आवश्यकता महायुतीला आहे, तसंच मनसेला सुद्धा दिल्लीमध्ये आपला मराठी आवाज बुलंद करण्यासाठी काहीतरी प्रतिनिधित्व मिळावं असं वाटणं काही वावगं नाहीये। त्यातून किमान 2 जागा मिळाव्या ज्या सन्मानजनक ठरतील असा जर विचार मनसेने केला, राज ठाकरेंनी केला, त्यात गैर म्हणता येणार नाही। आता अडचण तिकडेच आहे मात्र, कारण आधीच एकाचे 2 झाले, 2चे 3 झाले। त्यामुळे ज्या शिवसेनेकडे, शिंदेच्या शिवसेनेकडे, मुळातल्या शिवसेनेकडे 18 खासदार, त्यात शिंदेकडे आलेले 13 खासदार, आता 48 ची वाटणी करताना भाजपा स्वाभाविकरित्या आपलं बळ लक्षात घेऊन किमान 30 पेक्षा जास्त जागा भाजपाने लढवणं भाग आहे। त्यांचं तर म्हणणं 35 द्या, परंतु उरलेल्या जागा कशा काय या 2 पक्षांमध्ये वाटायच्या? अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना, त्यात पुन्हा तिसरा प्लेयर आल्यानंतर खरोखरच तिकडे म्हणजे मुंबईच्या लोकल सारखी स्थिती होणार आहे की 3 जणांचा बेंच आहे आणि त्याच्यावर 4 जण बसतायत, तशी अवस्था होईल। त्यामुळे मनसेला कोणत्या जागा द्यायच्या? तर मनसेनं स्वाभाविकरित्या एक मुंबईतली, ती म्हणजे दक्षिण मुंबई, आणि दुसरी शिर्डीचा घोषा लावलाय। शिर्डीची राखीव आहे जागा, परंतु ज्या ठिकाणी मुंबईमध्ये महत्वाच्या ठिकाणी मनसेला दिल्यानंतर 100% यशाची खात्री नसेल तर भाजपा ते मान्य करेल हे थोडंसं अवघड मानलं जात आहे। तिथं कमळावर लढणारा जो उमेदवार असेल तो जास्त प्रभावी कामगिरी करू शकेल, यशाची आपण जो स्ट्राईक रेट हा शब्द वापरतो तो तिकडे जास्त असू शकतो असं भाजपाच्या जे रणनीतीत ठरणारे धुरंधर आहेत त्यांना वाटतं। त्यामुळे तिकडे जागा मिळेल का तर थोडंसं अवघड मानलं जाते सध्या जी चर्चा कानावर येते त्यातून। त्यामुळे मग शिर्डीकडे लक्ष जातं। पण शिर्डीची जागा संपूर्णपणे मनसेच्या प्रभावाखाली आहे का तर नाही। बाळा नांदगावकरांचं नाव आलं चर्चेत, का आलं तर ते शिवसेनेचे त्या काळातले नगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते, त्यामुळे तिकडे त्यांचा संपर्क होता। त्यांना मानणारा कमीत कमी शिवसेना पक्ष संघटनेचा एक वर्ग जो मनसेकडे आलेला आहे तो जास्त गतीनं काम करेल असं मानलं जातं। आणि पुन्हा मोठा चेहरा, आजपर्यंत शिर्डी या राखीव मतदारसंघातून तसा काही मोठा चेहरा लढला नाहीये। हा मोठा चेहरा लढला तर जास्त यशाची खात्री असेल असं मानलं जात आहे। परंतु आताच्या बैठकीत कदाचित असं ठरलं तरी आश्चर्य वाटू नये, जी चर्चा कानावर येते आहे रिद्धी, की मनसेनं लोकसभा निवडणुकीत महायुतीत सहभागी व्हायचं, मात्र त्यांना जागा दिली जाणार नाही। त्याऐवजी त्यांचं इंजिन प्रचाराच्या वाफा सोडत वेगानं फिरेल, जसं 2019 मध्ये
लावरे तो व्हिडिओ करत मोदींच्या विरोधात राज ठाकरेंचे इंजिन महाराष्ट्रभर फिरलेलं जी तसं आता महायुतीसाठी फिरेल. जसं 2014ला त्यांनी लढवली होती लोकसभा, मात्र मोदींचा जयकार केलेला, तसं काहीतरी आता घडेल की ते लढवणार नाहीत आणि मोदींसाठी मोदी पंतप्रधान झाले पाहिजे, मोदींची सत्ता आली पाहिजे असं करून, आणि पुढे विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मात्र मनसेला वाटा दिला जाईल जागा वाटपात. अर्थात हे मनसेला मान्य होईल का? कारण अनेकदा लोकसभेचा शब्द हा विधानसभेला पाळला जातोच असं नाही, असं आपल्याला शिवसेना भाजपा युतीच्या बाबतीतला 2014चा अनुभव आहे. किंवा 2014ला मनसेनं पाठिंबा दिला लोकसभेला की आमचे उमेदवार निवडून आले तर आम्ही मोदींना पाठिंबा देऊ, तरी सुद्धा तेवढी मोठी किंमत मोजून सुद्धा त्याचा फटका सुद्धा मनसेला बसला. विधानसभेला काही मनसेला विचारलं गेलं नव्हतं. ठाकरेंच्या शिवसेनेलाही भाजपानं दूर केलं होतं 2014च्या विधानसभेला. त्यामुळे तेवढा धोका राज ठाकरे पत्करतील का, हाही एक यातला मुद्दा आहे. अर्थात राज ठाकरे जर वेगळे लढले तर त्याचाही फायदा महायुतीला होऊ शकेल, कारण वेगळं लढणं हे काही वेळा मराठी मतांमध्ये जर फाटाफूट करणारं ठरलं तर वजाबाकी जी होईल ते ठाकरेंच्या शिवसेनेची पर्यायानं महाआघाडीची होईल आणि त्याचा फायदा हा महायुतीला होईल, असं सुद्धा अशी सुद्धा एक रणनीती असू शकते. रिद्धी जी निश्चित सर, ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय की आता ज्या क्षणाला जी बैठक सुरू आहे त्याच्यामध्ये नेमकं काय घडेल ही सुद्धा आता उत्सुकता लागून राहिलेली असेल. पण सर मला असं विचारायचं होतं की शिंदेच्या शिवसेनेकडे असणाऱ्याच या 2 जागा आहेत. समजा जर ही चर्चा समोर येते की राज ठाकरे म्हणजे मनसे 2 जागांसाठी आग्रही आहे, शिंदेची शिवसेना 2 जागा सोडू शकतं का? आधीच महायुतीच्या फॉर्म्युलामध्ये आपण बघतोय कमी जागा आहेत शिंदेच्या वाट्याला. रिद्धी, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. त्याचं कारण लक्षात घ्या. घडतंय काय म्हणजे शिंदेंनी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील इतर आमदार खासदारांनी दरवेळी हे ठासून सांगितलेलं की अहो उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे, मुख्यमंत्री बनण्याच्या इच्छेमुळे आम्ही शरद पवारांकडे गेलो, आम्ही गांधींकडे गेलो आणि झालं काय, वैचारिकता तर गेलीच, मात्र आम्हाला जी सत्ता मिळाली ती तुटपुंजी होती. प्रत्यक्षातली सत्ता अजित पवार एन्जॉय करत होते, तसंच जास्तीत जास्त फायदा त्यांचा होत होता. आता काय झालेलं आहे, जागा वाटप जसं सुरू झालं किंवा त्याआधी सुद्धा की जेव्हा यांचं बोलणं सुरू होतं मंत्रिमंडळातील जागांचं, 1 टप्प्याचं मंत्रिमंडळ जेव्हा स्थापन झालं त्यात 10 जागा आल्या. पुढचं होणार तेवढ्यात अजित पवार आलेत, त्यांना जागा द्याव्या लागल्या मंत्रिपदाच्या. तिथं काही शिंदेचे इच्छुक हे इच्छुकच राहिले, त्यांचे शिवलेले जोधपुरी सूट तसेच पडून राहिले आतापर्यंत कपाटामध्ये. आता ते राहिलंच सत्तापद मिळणं. आता पुढचा जो भाग आहे की लोकसभेला जे खासदार निवडून गेलेले आहेत आणि जे शिंदेसोबत आलेले आहेत त्यांच्या पोटात गोळा यासाठी उठलेला आहे की अहो आम्हाला आमचं लोकसभेचं तिकीट तरी मिळतंय की नाही. जसं उत्तर पश्चिम मधले गजानन कीर्तीकर आहेत, जसं शिर्डीतलं तुम्ही नाव घेतलं तिथं सदाशिव लोखंडे आहेत. अशा अनेक जागा आहेत जिथं, कोल्हापूर मधलं उदाहरण आपण घेऊ की नक्की नाहीये आम्ही आलोय निवडून, आम्ही आलोय शिंदेसोबत, मात्र महायुतीतल्या नव्या काही घडामोडींमुळे आम्हाला मिळेल की नाही त्यांना भेडसावते आहे भीती. आता जर राज ठाकरे नव्याने आलं तर पुन्हा कुठं त्यांची नजर आहे, दक्षिण मुंबई, जिथं मुळातल्या शिवसेनेचे खासदार होते. म्हणजे खरं तर ती शिंदेच्या शिवसेनेला द्यावी अशी जागा होती, कारण अखंड शिवसेनेचे खासदार तिथून होते. आता जे ठाकरेंसोबत आहे अरविंद सावंत, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे अखंड शिवसेनेचे, नंतर ते शिंदेच्या शिवसेनेसोबत गेले. म्हणजे दरवेळी नवं काहीतरी घडलं की लक्ष कुणाकडे जात आहे, भाजप असो किंवा अजित पवार असो, त्यांचं लक्ष जात आहे ते शिंदेच्या शिवसेनेच्या जागांकडे जिथून निवडून आलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविकरित्या शिंदेचे समर्थक किंवा स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा एवढ्या सहजतेनं हे सारं स्वीकारतील असं नाहीये. कारण परभणी सारखा शिवसेनेचा कायमचा बालेकिल्ला सुद्धा आता शिवसेनेला ती जागा न मिळता अजित पवार आपल्या उमेदवारासाठी ती मागतात, त्यांच्या राजेश विटकर आहेत त्यांच्यासाठी ती मागतायत. त्यामुळे स्वाभाविकरित्या शिंदे काय करतील इकडे सुद्धा सर्वांचं लक्ष निश्चित. आणि शिंदेचा हा निकाल नेमका कशा पद्धतीने समोर येतो हे बघणं महत्त्वाचं असेल. बोईटे सर सध्या आपल्यासोबत राष्ट्रवादीचे अमोल मिटकरीजी जोडले गेलेले आहेत, आपण थेट त्यांना प्रश्न विचारू शकता. अमोलजी, नेमकं काय चाललंय? कारण एकाचे 2, 2चे 3 झाले, परंतु आता जागा वाटपाच्या वेळी खरोखरच ज्या जागा तुमच्या वाट्याला येतील, मग ती शिंदेची शिवसेना असो किंवा तुमची राष्ट्रवादी काँग्रेस असो, खरोखरच महायुतीत म्हणावा तसा मान राखला जातोय का तुमचा?
नाही, नक्कीच हा प्रश्न तुमच्या सहित महाराष्ट्राला पडलेला असेल. पण काल आदरणीय तटकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे सांगितलं, आज आता सध्या थायलंडला स्वतः देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे साहेब आणि मनसे प्रमुख राज ठाकरेजी यांची बैठक सुरू आहे असं मला कळतंय. दुसरीकडे आमच्या देवगिरी निवासस्थानी पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ठरते आहे. महायुतीचा तिढा जो आपण म्हणताय वारंवार तसा तिढा नाही. ज्या सन्मानजनक जागा आम्ही मागितल्या त्या सन्मानजनक जागा आम्हाला मिळतील यात आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. ज्या जागा मिळतील त्या सन्मानजनक असतील असं आपण म्हणता. आता मनसे चौथा प्लेअर येऊ घातलेला आहे. मनसेचं इंजिन जेव्हा तुमच्याच एका ट्रॅकवर येईल तेव्हा अशी काळजी वाटत नाही का की काही उमेदवारांना काही इच्छुकांना साईड ट्रॅकला टाकलं जाईल, काहींना तर चक्क यार्डामध्ये पाठवलं जाईल, उमेदवारीच्या धाव घेण्यापासून वंचित ठेवलं जाईल. काँग्रेस पक्ष मुंबई शहर वगळता इतर जिल्ह्यामध्ये आपले उमेदवार उभं करत आहे. आता काही जिल्ह्यांची माहिती आपण आपल्या टीव्ही चॅनलवर ऐकली, ते खरं आहे. अगदी याची समन्वय पण तिन्ही पक्षाचा झालेला की परभणीची जागा आम्ही मागतोय काय तर मागतोय, गडचिरोलीची जागा आम्ही मागतोय काय तर ती पण आम्ही मागतोय. अशा पद्धतीनं आमच्या जागेवर त्या मनसेच्या एंट्री नंतर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. मनसेचा कितपत फायदा होईल असं तुम्हाला वाटतं अमोलजी? शेवटी त्या पक्षावर डिपेंड असते. त्या पक्षाचे कशा पद्धतीची ध्येय धोरण आहेत ती लोक किती स्वीकारतात हे जनता ठरवेल. फायदा म्हणाल तर महायुतीमध्ये जर सगळे एकत्र आले, आता तुम्ही बघा ना, एकीकडे ही बैठक सुरू आहे, दुसरीकडे सिल्वर ओकला आणखी एक बैठक सुरू आहे, तिसरीकडे बाळासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान आमच्या अकोल्यामध्ये आहे, तिथे एक बैठक सुरू आहे. अजून महाविकास आघाडीमध्ये फाटका भोंगळा आहे आणि महायुतीचा निर्णय जो आहे तो अत्यंत समन्वयाने होणार. ज्या ठिकाणी जे उमेदवार ज्या पक्षाचे कॅपेबल आहेत त्या ठिकाणी ते उमेदवार लढवले जातील. मनसेच्या येण्याने मुंबईमध्ये मात्र महायुतीला चांगल्या पद्धतीने फायदा होईल असा माझा वैयक्तिक मत आहे. एक आणखी प्रश्न की काल अजित दादा शिरूरमध्ये होते, तिथं त्यांनी एक आवाहन केलं. ते म्हणाले की आमची निशाणी जी आहे घड्याळ, तिकडे शिंदेच्या शिवसेनेची तसंच भाजपाची मतं ट्रान्सफर होतील का, त्यासाठी त्यांनी आवाहन केलं की आता सर्वांना बजावून सांगा की घड्याळ हीच आपली निशाणी आहे, असं त्यांनी इतर दोन पक्षांना आवाहन केलं. तुम्हाला वाटतं का, कारण एवढ्या वर्षांचा राजकारणाचा समाजकारणाचा तुमचा अभ्यास आहे, तुम्ही सतत लोकांमध्ये असता. आता तिन्ही पक्षाचं जे भोईटे साहेब मिशन आहे ते मिशन आहे लोकसभा ही देशाची महत्वाची निवडणूक आहे. देशात चौथ्यांदा प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदीजींना बसवावं असं तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं एकमत झालेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीला मतदान करेल का, राष्ट्रवादी भाजपला मतदान करेल का, हा किंतु परंतुचा प्रश्नच नाही. इथे सगळे एकत्र येऊन हे ठरवलेलं आहे. उमेदवार जर घड्याळाचा असेल तर त्याला शिवसेनेची लोक आणि भाजपची लोक मतदान करतील. उमेदवार जर शिवसेनेचा असेल तर त्याला राष्ट्रवादीची आणि भाजपची लोक मतदान करतील. उमेदवार जर भाजपचा असेल तर त्याला राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची माणसं त्या ठिकाणी मतदान करतील, वोटर्स. त्याच्यामुळे याच्यात महायुती भक्कम करून 45+ मिशन डोळ्यासमोर ठेवून देशाचे प्रधानमंत्री परत मोदीजी व्हावेत हे आमच्या नेत्यांचं म्हणजे अजितदादांच्या पासून सर्वांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता हा किंतु परंतुचा विषय राहणार नाही. म्हणून काल जे शिरूरमध्ये दादांनी भाषण केलं ते असं होतं की आता इथे जर घड्याळाचा उमेदवार असेल तर घड्याळालाच मतदान करावं लागेल आणि तीच शिंदे साहेबांची भूमिका आहे, तीच देवेंद्रजींची भूमिका आहे. देवेंद्रजी काल आमच्या अकोल्यात होते, त्यांनी पण असंच वक्तव्य केलं की जरी म्हणजे आमच्या पक्षाच्या आढावा बैठका होत्या की जरी आमचं चिन्ह कमळ असेल तर राष्ट्रवादीने त्या ठिकाणी प्रयत्न करावे आणि करणार आहोत आम्ही 100%. त्यात काही म्हणजे एक शेवटचा प्रश्न विचारतो, कारण दिल्लीमध्ये एक काँग्रेसची मोठी पत्रकार परिषद सुरू झाली, तिथे मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी एकत्र तिकडे आपल्याला जायचं. एक शेवटचा प्रश्न, साताऱ्याची जागा उदयनराजे सर्वात प्रभावी उमेदवार मानले जातात. त्यांचं म्हणणं आहे की मी का परत जाऊ राष्ट्रवादीत, मला कमळावरच लढायचंय. कसं होणार तिकडचा साताऱ्याचा एकंदरीत प्रश्न कंदी पिढ्यासारखा गोड होईल का शेवट त्याचा, त्या प्रश्नाचं तसं गोड उत्तर मिळेल का? मी या प्रश्नाचं तर आता या क्षणाला मी उत्तर देऊ शकत नाही, पण माझ्यासमोर परवाच्या दिवशी स्वतः रामराजे साहेब तिथे देवगिरी निवासस्थानाला होते. त्याच्यानंतर अजितदादांनी त्यांनी चांगली समन्वयाने चर्चा केली आणि शेवटी अंतिम निर्णय हाच होईल. भोईटे सर लिहून घ्या की महायुतीत जो उमेदवार ठरवेल त्या उमेदवाराचं काम माढा असेल, सातारा असेल, या भागामध्ये तिन्ही पक्षांना एकत्र मिळून करावं लागणार आहे. ज्यांची कोणाची नाराजी असेल ते दूर होईल, एवढं नक्की. धन्यवाद अमोलजी.